मित्रांनो, समोर तुम्ही बघू शकता सुंदर असा साज पळाला मानेरगावकरांचा पैलवान आणि भालगावकरांचा पिस्टन आणि चांगली अशी बिंजोर पण झालेली आहे. तुम्ही समोर बघू शकता एक चांगला असं सन्मान चिन्ह अर्ध्या गोंड्यावर बिंजोर झाली. आणि कोणासोबत गाडी झाली ती पण विचारूया. समोर आहेत पैलवान बैलाचे मालक सूर्यकांत जोशी आणि संपूर्ण टीम. इकडे या साईडला पिस्टन बैलाचे मालक पण आहेत. सूर्यकांत शेठ, काय बोलाल, आज कुठली बिंजोर झाली? बिनजोड आपली मैत्रीपूर्ण झाली राजकुमार भाईबरोबर. काय ते पण आपले संबंधातले आणि काय असं हे नाही, फक्त विचारून गाडी झाली आणि ती पण गाडी चांगली पळाली आणि आपली पण गाडी चांगली पळाली. बरोबर. आता कितवा गुलाल हा मुंबईला आल्यापासून? मुंबईला आल्यापासून पेलवानचा हा 4था-5वा गुलाल असेल. आधी 2-3 गाड्या पडल्या होत्या आपल्या, काही चुकी मुलं पैऱ्या मुले पण. आणि मला वाटतं आतापर्यंत चांगलेच पैरे झालेत ना? हो, चांगल्या पैऱ्यामध्ये पळाला आहे. फक्त जरा पैऱ्याला अडचण पण येते, कारण कुठे पण तुम्ही 3 फेऱ्याला पळवा या बिनजोडला पळवा, शेवटी पैऱ्याची अडचण आहेच. बरोबर आहे. आता पिस्टनसोबत कसं काय नियोजन आणि कोणी केलं? पिस्टनसोबत दोन्ही मालकांची इच्छा होती. आमची पण इच्छा होती त्यांच्यामध्ये पळायची आणि त्यांची पण इच्छा होती आमच्यामध्ये पळायची. हा पैरा मागच्या मैदानात झाला होता, पण आमचा पैरा झाल्यामुळे त्यांना सांगितलं आपण पुढच्या मैदानात करू. बरोबर. आणि गाडी पळाली. बरोबर. कुणाल ड्रायव्हर होता ना आज गाडी? हा, गाडीवर कुणाल होता. आणि बघा, जसं खिरकालीचा मैदान हा, मला वाटतं खूप साऱ्या जुन्या आठवणी पण आहेत तुमच्या इथं, वडिलांच्या असतील, आजोबांच्या असतील, म्हणजे तो वारसा चालवला तुम्ही, काय बोला? हो, पारंपरिक मैदान आहे आणि रितसर मैदान होतो, काय हे नाही. बरोबर आहे. आता बघा, इथं आल्यानंतर आपल्याला काहीतरी सन्मान चिन्ह म्हणजे ती आठवण म्हणून राहून जाईल. काय बोलाल म्हणजे आयोजकांविषयी? आयोजक म्हणजे काय सुंदर आयोजन आहे, काय भांडणं नाही, काय नाही. आणि निकाल वगैरे काय असं अडचण येत नाही. बरोबर. आता किती जणांची टीम आली? भरपूर जणांची टीम इथं बाईटमध्ये दिसते. आपली टीम खूप मोठी आहे, तरी अर्धी घरी गेले, शहर झाल्या जसे निघून गेले. त्यांचे पण भरपूर जण होते, निघून गेले. बरोबर आहे. आता जोडी छान पळाली, जसं मला वाटतं काटाकीड लढत झाली, त्या जोडीने पण छान लढत दिली तुम्हाला. काय बोला? काय ती पण जोडी पळणारीच आहे, दक्कन आणि तानाजी म्हणून, आणि आपला पैलवान आणि पिस्टन. आता तुम्ही सांगितलं पैड्यांच्या अडचणी येतात, काय म्हणजे नक्की कारण काय? काय आपण आपल्या मनासारखा पैरा आपण बघायला जातो, तर काही लोक मला बोलतात की आमचा पैरा झाला आहे, एक मैदान थांबा, पुढच्या मैदानात देतो. सुरुवातीला पण पैलवान जेव्हा उतरला होता तेव्हा पण तेच झालं होतं. मग आम्ही नाशिकवरून बैल उतरला होता पैऱ्यात पळवासाठी, पैरा नव्हता होत म्हणून. बरोबर. मला वाटतं कोणगावच्या पाठीला पण ते आपली गाडी पडली, पण चांगलीच गाडी खेळलो. बरोबर. म्हणजे चला, कोणी नाही देत तर आपल्याजवळ ऑप्शन असतात दुसरे पण. आणि जसं आता पळतोय, मग आता तुम्हाला फोन येत असतील? हां, भरपूर फोन येतात, पण आपले पण काही झालेले असतात, तर मग 1-2 मैदान सोडून त्यांना पण आम्ही सांगतो पुढच्या मैदानात देऊ. बरोबर. आता इतकंच नाही तर मला वाटतं तुमच्या दावणीला अजून खूप सारी घाटावर पण बैलं आहेत. हो. तरी पण तुम्हाला पैऱ्यांच्या अडचणी येतात. म्हणजे याच्या मागचं कारण आता तुम्ही सांगितलं की बघा, अशा गोष्टी आहेत, पण नाव मोठा असल्या कारणामुळे तुम्हाला पैरं व्हायला पाहिजेत. नावाचं काय नाही, ह्याच्यात फक्त बैल पळायला लागतो. बरोबर. बैल जर पळणारा जरी असेल, तर तुमचा अंधारात जरी बैल असेल तर त्याला पैरे 100% होणार, फक्त बैल पळायला पाहिजे. बरोबर. म्हणजे चांगली आहे आताची म्हणजे जी परिस्थिती आहे. हो. म्हणजे किती बी गोरगरिबाचा बैल पण असू द्या, फक्त बैल पळत असला त्याला तुम्हाला बाकी स्वतःहून विचारायला येतील की पैरा मिळेल का. बरोबर. आता या वर्षी तुमची म्हणजे चालू सीझनला मी बघतो खूप सारी बैला घाटावर पण गुलालामध्ये आहेत. हो. आणि तुमची घरची गाडी पण घाटावर पळायची, बादल आणि पैलवान पळायचा. आणि मला वाटतं 2024ला पैलवानी खूप सारी मैदानं बघा, एक चालू सीझनला लगातार 3 फेऱ्यामध्ये 5 ते 6 मैदानं 1 नंबर केला होता. पैलवान जरा आजारी होता, त्या पायाला लागलं होतं. बैल कमीत कमी 3-4 महिने बैल बसूनच होता. आणि आत्ता पण मुंबईला उतरायच्या आधी बैल आजारीच होता 1-1.5 महिना. त्यानंतर आम्ही उतरून व्यवस्थित करून त्याला पळवलं. बरोबर. आता बोलणं वगैरे झालं का म्हणजे तिकडे वाटेगावकरांची? हा, ते काय आपले घरचेच संबंध आहेत आणि आपलं बोलणं झालं असं. बादल पण त्यांच्याकडे असं समजायला, पण काय बैल थोडा आजारी आहे म्हणून 1-1.5 महिना झाला बैल आपण बसूनच ठेवला. बरोबर. आता पैऱ्यांच्या विषयी मी पण भरपूर जणांना तुमच्या माध्यमातून कॉल केलं की चला पैलवान आलाय मुंबईला, बैल द्या. तर काहीकांचं असं म्हणणं आहे म्हणजे त्यांनी आम्हाला इकडे बैल दिला तर आम्ही इकडे देतो त्यांना, मग त्याही वरती देणार का आम्हाला, असा प्रश्न आहे. नाही, मेन काय असं, जो बैल मागतो त्यांनी पण बैल सांभाळून मागायला पाहिजे. कारण कसं असतो, भले त्याच्यावरून जास्त नाही पण त्या लेवलला तरी बैल पळायला पाहिजे. तर आपली पण इच्छा होईल की बाबा नाही, आपण त्यांना पैरा देऊ शकतो. बरोबर. पण तुमचा बैलच पळत नसला तर आपण पैरा कसा देणार? बरोबर. बघा, म्हणजे ही सत्य परिस्थिती आहे आताची. म्हणजे काय, शेवटी नंदीच आहे, पण त्या लेवलला तरी पळायला पाहिजे ना. तर द्यायला काय, आपण कोणाला पण देऊ बैल. बरोबर. आता तुम्ही सांगतो, आता माझं मी सांगितलं आता आम्हाला पण पैरे नव्हतं, शेवटी तेच झालं ना. बघा,
म्हणजे कुठेतरी म्हणजे ती सत्य परिस्थिती आहे ती सामनी यायलाच पाहिजे. आणि बघा पिस्टन सोबत गाडी रंगलेली आहे आणि गाडी पण छान पळाली. आता पुढे काय विचार केलाय का? 100% गाडी परत पळणार आणि दोन्ही मालकांची मनं जुळाली ना तर बैलांची पण मनं जुळतात. बरोबर. फक्त एका शब्दात पैरा झाला आमचा. बघा आणि मला वाटतं आजूबाजूलाच भालगाव आणि मानेगाव काही लांब दुरी नाही. हो, आणि जसं आता कुणालचं कौतुक काय कराल, कारण मला वाटतं गाडी आपली पण थोडी मागं होती पण बघा त्यांनी आणली निकालामध्ये. कुणाल 3 फेऱ्यात पण टॉपला ते आणि बिंदोडला पण टॉपला ते पाहिजे तसे आपण त्याला बोललो की कुणाल अशी गाडी आण पळव, तसा पेलवून कसा पळतो त्याला फक्त मी 2-3 वेळा सांगितलं होतं आणि त्याला काय तो अनुभवी ड्रायव्हर आहे, त्याला काय सांगायची गरजच नाही. म्हणजे मुंबईचा एकमेव हिंदकेसरी ओरिजिनल तो झाला, अजून आपला खरडचा विशाल झाला, नंतर आपला गोरप्याचा सूरज झाला. सगळे ड्रायव्हर चांगले आहेत, असा कोणाचा असा कोणी हे नाही. बरोबर. चला आता तुमच्याशी बोललो थोडक्यात पिस्टनच्या मालकाशी बोलतो. तर चला आता आपण जे पिस्टनचे मालक आहेत त्यांना विचारलं, बोललं आता तर झालेली मुलाखत आहे तर आपण तेच बोलतात सूर्यकांत दादा आहेत. बघा अजून या खेळामध्ये आता बघा काही सीझन उर्वरित राहिलेली आपली. आता कसं काय नियोजन कराल पुढे जाऊन तुम्ही, कारण कुठेतरी बघा आता मला वाटतं पाऊस पण जवळ आला आहे आणि त्याच्यानंतर आता हा शेवटचा पिरियड असा असतं की एकेमेकीला चान्स देणं खूप म्हणजे गरजेचं असतं आणि ती भेटत नाही. काय बोला? चान्स असं काय नाही, आपण सगळ्यांची गाड्या खेळतो आणि गाड्या आपण चांगल्याच खेळतो. म्हणजे असंच जायचं मैदानात आणि कुठेतरी हलकी गाडी पकडायचं आणि खेळायची तसं नाही. गाडी खेळायची तर टॉपलाच खेळायचं आहे पहिल्यापासून आमचं. बरोबर. आता खूप मोठं नाव जसं वरती पण होतं आणि खाली पण आहे. आज मला वाटतं तुमची 3री का 4थी पिढी या क्षेत्रामध्ये तुम्ही स्वतः हजर राहत इथं. आता बघा म्हणजे तुमच्या वाडवडिलांचा वारसा चालवतात. मैदानामध्ये आल्यानंतर बघा ती जुनी लोक आहेत, कुठेतरी नाव पण समालोचक झाले ते पण नाव घेतात. काय वाटतं तुम्हाला, काय बोला? नाव घेतो तेव्हा आपली पण छाती भरून येते की म्हणजे नाव आहे आपलं बघा आणि तोच नाव चालवायचा आपण पुढे प्रयत्न करत असतो. बरोबर. आता जशी तुमची वरती गाडी ज्या नावाने पळतं इथं पण त्याच नावाने हो, पळतं. त्याच नावाने पळतो. आणि मला वाटतं मानेरे गावाच्या आधी तुम्ही मला वाटतं अंबरनाथ म्हणजे तालुक्याचं नाव आधी लावतो. हो, आधी कसं व्हायचं जुन्या काळात, म्हणजे आता मानेरेगाव वसारगाव कोणाला काही माहीत नव्हतं. बरोबर. आधी मुंबईच नाव चालायचं, मुंबई असं. बरोबर. तर त्यानंतर मुंबई सोडून नंतर तालुका वाईज नाव चालायला लागलं. म्हणजे आपला मानेगाव वगैरे वसार वगैरे तालुका अंबरनाथ होती, तर अंबरनाथ असं पळायचं. नंतर डोंबिवलीवाले डोंबिवली असं नाव द्यायचं. त्यानंतर मग तो आधी जुना नाव चालू होता तोच आम्ही नाव कंटिन्यू करतो. बरं. आणि मला वाटतं 3 वर्षापूर्वी आपण एक मुलाखत घेतली होती तुमच्या पैलवानची घरी येऊन तुमच्या गोट्यावर. बघा त्याला एक सवय पण होती गोट्यामध्ये झोपायची. आता ती आहे का कंटिन्यू तशी? हो, तो आहे. तो एकदम फ्री बैल आहे. फक्त काय अड्ड्यात आला की थोडा मस्ती करतो, घरी पण मस्ती करतो, पण असा एकदम झोपतो वगैरे, एकदम फ्री आहे. बरोबर. आता मुंबईला पण 3 फेऱ्याची मैदान आता चालू सीझनला म्हणजे तुमचा बैल इथं आहे तर झाली. मग तुम्ही नियोजन का नाही केलं एखाद्या? नाही, 3 फेऱ्यामध्ये एक पण मैदान आपण पळवलं नाही, कारण की आता बिनजोडला आणलं तर बरं बिनजोडच करायचं, कशाला 3 फेऱ्याला बैल पळवायचं. बरोबर. चला आता जास्त वेळ नाही घेऊ आपण. आता बरीचशीच मैदानं आता बिंजोरची पण बघा नामांकित मैदानं आहेत पुढे. कसं काय नियोजन असेल आपलं? नियोजन आता समजा असेल 2-3 दिवसानंतर परत कुठे मैदान असेल तिथे 100% गाडी, जोपर्यंत पाऊस पडत नाही, मैदानं बंद नाही होत, तोपर्यंत बैल खालती पळणार. बरोबर. चला थांबूया. आज मिळालेला सन्मान चिन्ह आणि अंगावर पडलेला गुलाल तुमच्यासाठी पुरं असं कंटिन्यू राहावा माझ्याकडून शुभेच्छा आहेत. धन्यवाद.